भाऊबंदकी आणि त्यातून निर्माण होणारे वाद हे आपल्या महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीत। मात्र हे भाऊबंदकीचे वाद फक्त आपल्या महाराष्ट्रात होतात असे नाही। सध्या उदयपूरमधील हिंसेचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत आणि या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दगडफेकीला, संघर्षाला एकच गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे भाऊबंदकीमधील वाद। आणि हा वाद कोणा साध्या सुध्या कुटुंबातला नाही, तर महाराणा प्रताप यांच्या राजघराण्यातील आहे। म्हणूनच नेमका हा वाद काय आहे आणि उदयपूरमध्ये संघर्ष का झाला तेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। सोमवारी रात्री उदयपूरमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला, ज्यात ऐतिहासिक सिटी पॅलेस मध्ये दगडफेक करण्यात आली। प्रसिद्ध राजपूत राजा महाराणा प्रताप यांचे वंशज असलेल्या मेवाडच्या राजघराण्यातील दोन गटांमध्ये हा वाद निर्माण झाला। 77व्या महाराणा म्हणून विश्वराज सिंग यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर मेवाड राजघराण्यातील दोन गटांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला। पण नेमकं या तणावाची पार्श्वभूमी काय आहे आणि कशामुळे हा तणाव निर्माण झाला ते पाहूयात। महेंद्रसिंग मेवाड यांच्या नुकत्याच निधनानंतर त्यांचे पुत्र विश्वराज सिंग यांचा राज्याभिषेक चित्तोड किल्ल्यावर करण्यात आला। दरम्यान महेंद्रसिंग यांनी त्यांचा दूर केलेला धाकटा भाऊ अरविंद सिंग मेवाड यांच्यामध्ये दीर्घकाळ झालेल्या भांडणातून हा संघर्ष निर्माण झाला आहे। महेंद्रसिंग मेवाड व अरविंद सिंग मेवाड यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे। अशातच महेंद्र सिंग यांनी त्यांचे धाकटे बंधू अरविंद सिंग मेवाड यांना दूर केले। तर आता महेंद्र सिंग मेवाड यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा विश्वराज सिंग मेवाड याचा राज्याभिषेक करण्यात आला आणि राज्याभिषेकानंतरच्या विधींचा भाग म्हणून विश्वराज सिंग सिटी पॅलेस व एकलिंगनाथ मंदिरात जाणार होते। अरविंद सिंग हे एकलिंग ट्रस्टचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून काम करतात आणि त्यांनी विश्वराज सिंग यांच्या नियोजित भेटीला विरोध करणारी सार्वजनिक सूचना जारी केली। परिणामी विश्वराज सिंग आणि त्यांच्या समर्थकांना सिटी पॅलेस आणि उदयपूर मधील एकलिंगनाथ मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला व यातून दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला व याच वेळी दगडफेक देखील करण्यात आली। दरम्यान ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या पूर्ण संघर्षात हस्तक्षेप केला आहे, तर कायदा व सुव्यवस्था सुरळीत झाली आहे असं म्हणत उदयपूरचे जिल्हाधिकारी अरविंद कुमार यांनी लोकांना आश्वासन दिले। दरम्यान सध्या तरी येथील परिस्थिती नियंत्रणात असून राजवाड्याचे प्रतिनिधी आणि सोसायटीच्या सदस्यांमध्ये चर्चा सुरू आहे, ज्यातील काही समस्यांचे निराकरण झाले असून इतरांवर अजूनही चर्चा सुरू आहे। दरम्यान पुढील संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाने वादग्रस्त धुनी माता मंदिर आणि आणखी एक वादग्रस्त स्थळ देखील ताब्यात घेतलं आहे। एकूणच हा वाद म्हणजे राजघराण्यातील दीर्घकाळ चाललेल्या शत्रुत्वाचा एक नवीन अध्याय आहे। महाराणा म्हणून विश्वराज सिंग यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अरविंद सिंग यांच्या निष्ठावंतांनी त्यांच्या राज्यारोहणाला विरोध केल्याने हे मतभेद अजूनच वाढले असून या वादाला नवीन तोंड देखील फुटले आहे। दरम्यान नुकतेच राज्याभिषेक झालेले व येथील आमदार विश्वराज सिंग यांच्या समर्थकांनी सिटी पॅलेस पासून काहीच किलोमीटर अंतरावर असलेल्या जगदीश चौकात तळ ठोकलं असल्यामुळे अजूनही हा संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही एवढं नक्की। तर यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।